आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. अवैध धंद्यांवरती आळा घालण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन फ्लॅशआउट मोहिमेअंतर्गत किनवट पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. अवैध गुटखा आणि पान मसाल्याच्या साठ्यांवर पोलीस स्टेशन किनवट यांनी धडक कारवाई करत सुमारे 9,72,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. धानोरा इथे आरोपीच्या राहत्या घरावरती टाकलेल्या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ साठा आणि वाहन पोलिसांच्या हाती लागलंय. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी 19 मार्च रोजी सकाळी 11:15च्या सुमारास ही कारवाई केली आहे. महाराष्ट्रामध्ये विक्री आणि वाहतुकीस बंदी असलेला गुटखा आणि पान मसाला साठवून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचं या ठिकाणी उघड झालंय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक सागर झाडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा संध्याकाळी 5:15 वाजता नोंदवण्यात आला आहे. आरोपी वाहिद मजीद मोमीन आणि अमीर सय्यद खमर सय्यद अशी आरोपींची नावे आहेत. यामध्ये जप्त मुद्देमाल राज निवास पान मसाला, गोवा कंपनीचा गुटखा, विमल पान मसाला, अनार पान मसाला तंबाखू, नजर पान मसाला तंबाखू, झेडेन जाफरानी जर्दा, विविध टोबॅको उत्पादनं आणि धारीवाल पान मसाला तंबाखू असं एकूण 4,72,480 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आलाय. तसेच महिंद्रा बोलेरो वाहन जप्त करण्यात आले. वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत ही 9,72,480 इतकी आहे. ही कारवाई अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन फ्लॅशआउट मोहिमेअंतर्गत करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचेही मार्गदर्शन लावलंय. पोलीस निरीक्षक गणेश कराड, पोलीस उपनिरीक्षक सागर झाडे आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फडेवार हे करतायत. उत्कृष्ट कामगिरीबद्दल संबंधित पथकाचे वरिष्ठांकडून मोठं कौतुक करण्यात आलंय. मधर शेख, C24 तास, नांदेड.